ब्रिज आहे. बेस्ट बॅट्समन बॉलरला आपण सायकल आणि त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी देणार आहोत. हे वैयक्तिक पारितोषिक आपण खेळाडूंपर्यंत पोहोचवली. चला सामन्याला सुरुवात करा. आरपी वाशिगाव आणि त्यांच्या विरोधात हायवे दिवा असा सामना आपल्याला पाहायला मिळतो. आणि ते बॉलिंग ट्रॅक वरती पहिले षटक घेऊन आलेत गोलंदाज भरत. बॅट्समन पाहू शकता तुम्ही. करण आणि त्याच्या सोबतीला सिद्धेश हे दोन खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतात. करण आणि सिद्धेश. 4 षटकांची ही देखील मॅच आहे. प्रत्येक सामने 4 षटकांचे असतील. विनर वर्सेस विनर साखळी सामना देखील आपण 4 षटकांचा खेळवणार आहोत. पहिला बॉल, पहिलाच बॉल मागे फिरून मारण्याचा प्रयत्न केलाय. मिस टायमिंग आहे, फटका फसलाय आणि पहिल्याच बॉल वरती हायवे दिवा संघाला लागलाय मोठा झटका. फलंदाज होतील झेलबाद. पहिल्याच बॉलवरती पहिली विकेट्स. त्याचं कारण आहे वन डाऊनच्या खेळाडूला फार लवकरात लवकर यावं लागलं खेळपट्टीवरती. सुमित आलेत नवीन फलंदाज. तिसऱ्या क्रमांकावरती आपण सुमित या खेळाडूला पाहतोय आणि ते 4 षटकांमध्ये रन्सची आवश्यकता आहे ज्याबद्दल आपण वारंवार चर्चा साधतोय. मागच्या मॅच मध्ये देखील रन्स दुसऱ्या सत्रामध्ये काढू दिल्या नाही. बामण डोगरी टीमनं एकतर्फी मॅच राहिली. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. डावकुराचे बॅट्समन सुमित. रन्स मिळेल 1. पहिल्या बॉलवरती विकेट्स आल्यानंतर इथे डावाला सावरायचे आणि आता 4 षटकं आणि 4 षटकांमध्ये कमीत कमी 58-60 धावा काही झालं तरी इथे बनवाव्या लागतील. आणि प्रतिस्पर्धी टीम आहे वाशिगाव. नवी मुंबई परिसरातील संघ नेहमीच ताकदवर टीम म्हणून या टीमची ओळख राहिले. आरपी वाशिगाव. आय थिंक गॅरो असं खेळाडू देखील तुम्ही आज स्क्वॉडमध्ये पाहता. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आणखीन एक डॉट बॉल. प्रतिभाशाली खेळाडू आज स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. कारण आज स्पर्धेचं मंथन ए पोल आहे. ए लॉट आपण अनुभवतोय आणि आज नामांकित टीम स्पर्धेमध्ये उतरलेत. नेक्स्ट बॉल बॅटच्या रडार मध्ये आलाय. कडक आवाज निघालाय. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमा रिषभ पार. पहिला षटकार. चला निर्धाव चेंडू आला इथे. भरत या गोलंदाजाला आपण पाहतोय. 5 बॉलचा खेळ संपला आणि 5 बॉलमध्ये 7 धावा देते खेळाडू पहिल्या ओव्हरमध्ये बाद करण्यामध्ये यशस्वी राहिलेत. सिद्धेश आणि त्याच्या सोबतीला सुमित. 1 षटकार तर जरूर आलाय सिद्धेशच्या बॅटमधून. इथे फटका फसलाय. कॅचची संधी आहे. क्षेत्ररक्षक आले. बॉल खाली. डाऊन दी बॉल. डिप्लाय कॅच. विकेट क्रमांक 2. फलंदाज होतील झेलबाद. पहिल्याच ओव्हरमध्ये खरं परफॉर्मन्स अवघ्या 2 विकेट्स आणि त्यामध्ये फक्त आणि फक्त 7च धावा. त्यामुळे आता प्रश्न पडलाय. रन्सची गरज आहे. 18 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. हायवे दिवे टीम हायवे दिवार संघ मैदानामध्ये बॅटिंग करतोय आणि त्यांच्या विरोधात आरपी जसकार. आरपी वाशिगाव. आरपी जसकार संघाला देखील आपण खेळताना या विभागामध्ये नेहमी पाहतो आणि आज
वाशीगाव हा संघ आपण पाहू शकता नवी मुंबई परिसरातील एक ताकदवार टीम. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय, फक्त 7 काढल्यात, शेवटचे 18 चेंडू शिल्लक. आणि उद्या पास स्पर्धेमध्ये आपण ठीक 6:30 वाजता खेळाडूंना रिपोर्टिंग करण्याची रिक्वेस्ट करू. ठीक 6:45 वाजता 6:45 ते 7 पर्यंत स्पर्धा आपल्याला काही झाली तरी सुरू करायची उद्याच्या रात्रीमध्ये. त्यामुळे उद्या आयोजक आपण देखील अलर्ट राहा आणि पहिल्या मॅच खेळणाऱ्या टीम सोबत कॉन्टॅक्ट करा आणि उद्या लवकरात लवकर स्पर्धा आपल्याला सुरू करावी लागेल. शॉर्ट पिच बॉल पूल करण्याचा प्रयत्न, परंतु ते इथे जमलं नाहीये. बॉल आलाय डॉट. गोलंदाजी ट्रॅकवरती विजय हा गोलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये जिंकणारा संघ बामणडोंगरी टीमच्या विरोधात 2 हात करेल. पुढची मॅच कुठला संघ इथून जिंकत पुढे जाईल. या स्पर्धेमध्ये नवीन नवीन विक्रम आपण पाहिले. आज 4 बॉलमध्ये 4 षटकार, वैयक्तिक 50 धावा देखील पाहिल्या. आर्यन नाईकच्या बॅटमधून 50 धावा आपण पाहिल्या होत्या मागील सत्रामध्ये. सुंदरचं क्रीडांगण आणि विकेटचे हॅट्रिक देखील पाहिले. आणि स्पर्धेचा जर विचार केला तर नाविन्यपूर्ण संकल्पना प्रथमच आयोजन केले केंद्रीय मंत्री चषकाचं आणि त्यामध्ये बोलबाला राहिल्या. आयोजकांची आपण कौतुकाची थाप देऊया आणि ज्या पद्धतीचे आयोजन आहे. 4थं पर्व आहे. अगदी सुरुवातीला गावामध्ये क्रीडांगण, तिथे नाईटच्या स्पर्धा पार पडल्या आणि तिथलं क्रीडांगण जरी मिळालं नसतं तरी इथे क्रीडांगण झाल्यानंतर ज्या स्पर्धेचं आयोजन केलं, सर्वांच्या अगदी प्रेमात पडणारी स्पर्धा. 5 ट्रॉफ्या तुम्ही पाहताय 5 रात्रीमध्ये क्रिकेट आणि या स्पर्धेचं सर्वाधिक मोठं पारितोषिक फ्रीज देखील. प्रचंड गरमीचे दिवस सुरू आहेत. अगदी एप्रिल महिना उजाडल्यानंतर जे तुम्ही गरम उन्हाचा तडाखा पाहताय, दुपारचं कडक ऊन, त्यामुळे थंडगार पाण्याची गरज आताच्या सध्याच्या घडीला आणि त्यामुळे ही संकल्पना आयोजकांची पाहायला मिळते. सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला फ्रीज दिला जाईल. मागे चाललाय बॉल, ओ डायरेक्ट हिट. थोडासा लेझीपणा दाखवला खेळाडूंना सुरुवातीला आणि 2 रन्स कंप्लीट केले. एक सिंगल. धावेसाठी धाव करतायत. फक्त 9 धावा झाल्यात 2 खेळाडू बाद 9 या धावसंख्येवरती. फिरून खेळण्याचा प्रयत्न, तो ब्लाइंड शॉट खेळतायत खेळाडू. तुम्हाला नजर बसवावी लागेल, चांगले फटके कन्वर्ट करायचे आहेत. तो सध्याच्या घडीला गोलंदाजांची ताकद वाढली आहे. 5 बॉलमध्ये फक्त या ओव्हरमध्ये अवघ्या 2च धावा दिल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा होत्या आणि इथे 2 धावा. धावफलकावरती रन्स पाहताय तुम्ही 9 धावा आणि आणखीन एक डॉट बॉल. 12 बॉलचा खेळ संपलाय. हायवे दिवा संघाची अगदी खराब परिस्थिती. 2 खेळाडू बाद, फक्त 9 रन्स. फक्त 9 धावा, 2 खेळाडू बाद. षटक क्रमांक 3 घेऊन योगेश भगत. खेळाडूचे योगेश भगत या नावानं ओळख कमी असेल, परंतु गॅरो नाव म्हटल्यानंतर प्रेक्षकांना हे नाव कळेल. आणि या खेळाडूची गॅरो या नावानं ओळख राहिले क्रिकेटमध्ये आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 3रं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. रन्स फार कमी झाल्यात, फक्त आणि फक्त 9 धावा. इथे देखील लागले बॅटची एज. विकेट क्रमांक 3, 3रा धक्का लागलाय हायवे दिवा संघाला. 9 वरती 3. तीन खेळाडू बाद, फक्त 9 धावा. रन्स बनल्याच नाही त्या मॅच मध्ये देखील. मागचं सत्र देखील असंच राहिलं, जिथे विकेट जास्त पडल्या रन्स फार कमी होत्या. आणि या मॅच मध्ये देखील तेच दृश्य. कदाचित 40 तरी बनायला हव्या, कमीत कमी 40.
जेणेकरून तुम्ही फाईट करू शकता. पण राहिलेत फक्त 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये इथून जास्तीत जास्त 30 धावा येतील का बॅटिंग डिपार्टमेंटसाठी. नवीन खेळाडू आलेत मैदानाच्या आतमध्ये, प्रितेश आणि त्याच्या सोबतीला सुमित. कमी गतीने टाकलाय, पिक केलाय, चांगलं ओळखला आणि चांगला फटका, महत्वाचा षटकार. षटकार आलाय मागे, बॉल वरती सोडला इथे बॉल, वेगवान बॉल होता तेच तर्रार, पण तो लाईन पहिले अंपायर्सनं पंचांचा इशारा आला, इट्स अ वाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स, एक्स्ट्रा धाव फलकावरती नजर टाकूया आपण. 16 धावा 3 खेळाडू बाद, अद्याप 10 बॉलचा खेळ बाकी आहे, ज्याबद्दल आपण चर्चा करतोय की कमीत कमी 25 आणखी ऍड व्हायला हव्या. आणि जर 25-26 झाल्या तर 40च्या पुढे टीम जाईल. आणि कमीत कमी प्रेक्षक म्हणत असतात की प्रत्येक ओव्हरमध्ये 10 तरी बनायला हव्या आणि 40 मध्ये फाईट होऊ शकते. मिस टायमिंग, फटका फसलाय, आणखीन एक विकेट. षटकाराचा आनंद जास्त काळ टिकू दिला नाहीये गोलंदाजानं. नेक्स्ट बॉल वरती रिएक्शन, चौथा खेळाडू बाद. नवीन खेळाडू जात आहे साहिल मैदानाच्या आतमध्ये, 6व्या क्रमांकाचा बॅट्समन. 16 वरती 4 विकेट्स. इथे देखील फलंदाजांना अगदी शांत ठेवण्याचं काम केलंय बॉलिंग डिपार्टमेंटनं. आरपी वाशेगाव टीमचं कौतुक करूया, काय भन्नाट गोलंदाजी केले. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा आल्या, तिथे विकेट्स आल्या 2. दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याहीपेक्षा रन्स कमी, फक्त 2च धावा आल्या. आणि तिसरं षटक आतापर्यंत गॅरोनं 7 धावा देत 2 खेळाडूंना देखील बाद केल्या. तो 3 बॉलचा खेळ बाकी राहिला, कमीत कमी 3 बॉलमध्ये एखादा मोठा फटका इथे पाहायला मिळेल का. आणि त्या फटक्यांची गरज देखील आहे आणि रन्स थांबून राहिल्यात. जर मोठे फटके तुम्ही मारले नाही तर हा सामना जिंकणं कठीण आहे. सुरुवातीला धाबा काढाव्या लागतील, कारण दुसऱ्या सत्रामध्ये त्या धाबा तुम्हाला वाचवायच्या आहेत. उरण परिसरामधील एक नामांकित अशी स्पर्धा तुम्ही खेळताय, केंद्रीय मंत्री चषक. आणि या स्पर्धेमध्ये आज कुठल्या संघाची दहशत राहील. बॅटची इनर एज, मागे चाललाय बॉल, फर्स्ट स्लिपला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला, परंतु निशाणा साधू शकले नाही. रन्स मिळते, एक सिंगल. 17 धावा फलकावरती. थेंबे थेंबे तळे साचे युक्तीनुसार अगदी डावाला पुढे नेण्याचं कार्य करत आहे सध्याच्या घडीला योगेश भगत हा गोलंदाज. 4 बॉलमध्ये 8 दिल्यात, फक्त 17 धावा आहेत. फार एक करंट रन रेट देखील 6च्या सरासरीनं वाटचाल करतोय. हवा तितका दमखम पाहायला मिळाला नाही बॅटिंग डिपार्टमेंट कडून, पण तो अद्याप जिद्द सोडून चालला नाही. मागे काय घडले त्या विसरून गोष्ट आता नव्यानं सुरुवात करायची. आता रडायचं नाही तर लढायचं, या युक्तीनुसार आता फटकेबाजी व्हायला हवी. कितपत शांत राहतील फलंदाज. फुल टॉस ड्राईव्ह केलाय, गॅप मध्ये चाललाय बॉल, लॉंगॉन वरून खेळाडू पोहोचलेत. एकच धाव. जिथे सिंगल आहे तिथे दुहेरीला तुम्हाला आता कन्वर्ट करणं गरजेचं आहे. तो अशा परिस्थितीमध्ये रन्स काढले, फक्त एक सिंगल. सिंगलनं तेवढा फरक पडणार नाही वाशीगाव टीमला देखील, कारण त्यांना ठाऊक आहे इथून आपण 30च्या कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचा आता चॅलेंज ठेवलंय. कारण धावा झाल्यात फक्त 18. लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर, तिसऱ्या ओव्हर मधील शेवटचा बॉल आणि तो देखील डॉट हाताळलाय. 18 बॉलच्या समाप्तीनंतर टीम हायवे दिवात संघाची धाव फलकावरती धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 4 खेळाडू बाद, 18 धावा. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये कार्तिक आल्या. लास्ट ओव्हर ऑफ द फर्स्ट इनिंग. तेव्हा फक्त 18 पाहायला मिळतात. चला 15 मिनिटाचा जो टाइम दिला तो इथे समाप्त झालाय, त्यामुळे आता खेळाडू लक्ष ठेवून 4 बाद 18
शेवटचं षटक हाताळण्यासाठी कार्तिक. शेवटचं षटक लास्ट ओव्हर आणि कार्तिक संधी या गोलंदाजाला दिली आज वाशिगाव टीम मध्ये. चांगला संघ सुरुवातीलाच आपण उल्लेख केला, परंतु सध्याच्या घडीला देखील भारी पडल्या आयवे दिवा संघावरती, कारण रन्स काढू दिल्या नाहीत या मॅच मध्ये. फक्त 18 धावा. क्लीन बोल, दांडी गोल. आणखीन एक खेळाडू बाद, विकेट क्रमांक 5. पहिल्याच बॉलवरती विकेट्स मिळाली. गोलंदाज कार्तिकला देखील परफेक्ट यॉर्कर बॉल. चांगली गोलंदाजी. बॉलिंग डिपार्टमेंटचं आपण कौतुक करतोय. प्रत्येक बॉल अगदी टिचून मारा केलाय. कुठल्याही प्रकारचे चान्स फलंदाजांना दिले नाहीयेत आणि रोखून ठेवलंय. बॅटिंग डिपार्टमेंटसाठी अगदी फक्त आणि फक्त 18 धावा. कमीत कमी आपण 40 अपेक्षा केली, परंतु तिथपर्यंतचा प्रवास कठीण राहिला. आणि जवळजवळ 7व्या क्रमांकाचा खेळाडू आता बॅटिंगसाठी आल्या. 5 खेळाडू बाद झालेत अवघ्या 18 धावसंख्येवर. नेक्स्ट बॉल कार्तिक तय्या. फुल टॉस टाकलाय आणि इथे प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग फटका इथे देखील फसलाय. विकेट क्रमांक 6. आल्या पावली हर्ष देखील परतेल. बॅट्समन तनिष मैदानाच्या आतमध्ये. याच्या अगोदर हॅट्रिक होऊन गेले. पुन्हा एकदा संधी विकेट हॅट्रिकची. 3 बॉलमध्ये 3 विकेट्स घेण्याचा विक्रम कार्तिक आपल्या नावावरती करतील का? 2 बॉलमध्ये 2 विकेट्स त्याने घेतल्यात. 18 वरती 6 खेळाडू बाद. जणू काही मागच्या मॅचचे अगदी हायलाइट चालले की काय असं दृश्य. अशीच बॅटिंग आरसीसी पेटची देखील होती. तिथे देखील रन्स कमी, विकेट जास्त. इट्स अ नो बॉल. आता चुकी केली गोलंदाजानं आणि फायदा उचलतील. रन्स मिळत आहेत. टोटल 2 धावा. 1+1 टोटल 2 धावा मिळतील. आणि आता समीकरण धाव फलकावरती तुम्ही रन्स पाहू शकता. 20 धावा आणि पुढचा बॉल फ्रीट देखील आहे. ज्या रन्स थांबून राहिल्यात तर या चान्सला सोडून चालणार नाही दिवा संघाच्या खेळाडूंना. आणि अशा संधी तुम्हाला फार कमी मिळतात. आणि अशा परिस्थितीमध्ये आता एखाद मोठा फटका तरी यायला हवा. या इनिंगमध्ये मोठे फटके पाहायला मिळाले नाहीत. फक्त सिंगल, डबल पूर्णपणे रोखून ठेवलं बॅटिंग डिपार्टमेंटसाठी. चांगली गोलंदाजी. विशेष कौतुक करूया आपण प्रत्येक गोलंदाजाचं. जिथे दुसऱ्या षटकामध्ये आलेला गोलंदाज विजयनं काय बॉलिंग केले. फक्त आणि फक्त 2च धावा दिल्या. तो हे षटक देखील चांगलं पाहायला मिळालं, परंतु मागील बॉलवरती चुकी केली गोलंदाजानं. फ्रीटचा बॉल. फायदा उचलला जाईल का या बॉलवरती? चला नाही. आणखीन एक डॉट बॉल. सहा खेळाडू बाद, 20 धावा, 3.3 बॉलचा खेळ झाला. शेवटचे 3 चेंडू. आणखीन एक तेज तर्रार बॉल, परंतु लाईन पहिले पंचांनी इथून वाईट बॉलचा इशारा या ठिकाणी घोषित केला. एक्स्ट्रा रन, अतिरिक्त धाव. समोरच्या दिशेने खेळल्या. व्ही शेप मध्ये लॉंग ऑफला चाललाय बॉल. फिल्डर पोहोचलेत. फक्त एक धाव. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. रनआउटची संधी आणि हा चान्स सोडलाय. गोलंदाजानं बॉल कनेक्ट नव्हता केला.
आणि त्यामुळे 2 धावा सहजरित्या इथे बनतात आणि या 2 धावेने संघ जाऊन पोहोचेल. 6 बाद 23 धावा. कमी रनची मॅच, फक्त 23 बनल्यात. ऑन साइडला लॉंगॉनला खेळाडूच्या सरळ हातामध्ये इथे देखील विकेट्स मिळेल. 7वा धक्का साहिल होतील झेलबाद. अवेश हा खेळाडू मैदानामध्ये चाललाय, 9व्या क्रमांकाचा बॅट्समन आणि या इनिंग मधला शेवटचा बॉल आहे. 23 वरती 7 बाद. शेवटचा बॉल. 2 षटकार आले होते इनिंग मध्ये, तरी देखील फक्त 23 धावा. सिंगल डबल काढल्याच नाहीयेत, फार कमी प्रमाणात रन्स पाहायला मिळतात. आणि इथे डॉट बॉलचा सिलसिला जास्त वाढला, विकेट्स पडल्या, त्यामुळे आता दबाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते पूर्णपणे. शेवटचा बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. 24 बॉलचा खेळ संपलाय, धावा काढल्यात फक्त 23 आणि हा सामना जिंकण्यासाठी आरपी वाशिगाव टीमला काढावे लागतील 24 बॉल 24 धावेची आवश्यकता. दिवस संघाची धाव फलकावरती धावा लागले गेल्या 23 धावा आणि हा सामना जिंकण्यासाठी आरपी वाशिगाव संघाला येणाऱ्या 24 बॉल मध्ये 24 धाव संख्येचं आव्हान आहे. आणि या 24 धाव संख्येचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल ऐकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये आपण वळूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. संतोषजी पंडित सर आपल्या सोबत आज संपूर्ण रात्रीमध्ये जोडले गेलेत आणि त्यांच्या बुलंद आवाजातून आपण या पुढच्या सत्राला ऐकूया. धन्यवाद. धन्यवाद हमारे साथी कमेंटेटर, साथी समालोचक, निवेदक, महाराष्ट्र की बुलंद आवाज शायम घरत जी,
जीतने का लक्ष्य जो दी गई है वो 24 में 24 है भाई, किसी तरह का कोई गुंजाइश नहीं है। आप 50-50 करो तो 12 में 24, नहीं तो 24 में 24 फुल मार्क्स, यानी कि आपको फुल मार्क्स लेना होगा। और ये फुल मार्क्स के लिए मशक्कत करनी होगी। हालांकि 11 जा चुके हैं मैदान पर, उनका साथी उनके साथ में है बिल्कुल ही चेतन, और ये दोनों चाहेंगे कि इसको पहले से दूसरे ओवर तक के अंदर मुकाबला समाप्त कर दी जाए, परंतु क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है। जो सोच के मैदान में जाते हैं खिलाड़ी वो होता है नहीं, कभी कभी होता ही कभी कभी नहीं होता है। तो एक बिल्कुल ही अगर देखा जाए तो अच्छा सा माहौल बनाने का कोशिश करेगा गेंदबाज भी। हालांकि मैंने कप्तान से जिक्र किया था कि आपने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी क्यों चुना, तो उन्होंने कहा था हमारी बल्लेबाजी बहुत ही स्ट्रांग है, परंतु इसमें ऐसा लगा नहीं कुछ स्ट्रांग है, क्योंकि क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है। हो सकता है आज उनका बल्ला चला नहीं किसी का, परंतु देखना होगा कि किस तरह की गेंदबाजी है, क्योंकि अगर आपकी गेंदबाजी अच्छी होती है तो आपने जो जिक्र किया था उसका विपरीत यहाँ पे होगी। और बिल्कुल ही अगर देखा जाए तो अब 12 नहीं बल्कि 24 है, तो जहां लग रहा था कि शायद 20 रन भी 25 रन भी हो पाएगा, यानी उसके हिसाब से अगर देखा जाए तो गेंदे और रनों की जो तालमेल है वो बिल्कुल ही यहाँ पे बराबरी का है। और ये कितना जल्दी मुकाबला समाप्त होता है ये देखना होगा, या देर लगती है अंतिम ओवर तक जाती है ये भी देखना जरूरी होगी। सारे खिलाड़ी अपने अपने स्थान पर तैनात होते हुए इस समय हाईवे देवा और वाशीगांव आरपी के खिलाफ इस समय मुकाबला चलता हुआ। शॉर्ट स्क्वायर लेग जो कि थोड़ा सा फाइन कर दिए गए हैं, तो शॉर्ट फाइन लेग भी कह सकते हैं। शॉर्ट थर्ड मैन भी है, एक गली, एक बैकवर्ड पॉइंट, कवर पॉइंट थोड़ा सा 30 गज के अंदर। 2 खिलाड़ी 30 गज के बाहर जरूर रखे गए हैं। एक है जो कि आप देख सकते हैं मिड ऑफ लॉन्ग ऑफ की तरफ, और एक मिड ऑन जो कि डीप मिड विकेट की दिशा में। चले गेंदबाज पहली ओवर की पहली गेंद लेकर 24 के खिलाफ 24। पहली गेंद टप्पा खाती हुई, उछलती हुई, और बिल्कुल ही यहाँ पे अंपायर ने किसी तरह का कोई गुंजाइश नहीं दिया। वाइड का इशारा आया और एक बाउंस, यानी कि आप इसके बाद थोड़ा सा मुश्किलों में आ सकते हैं। यहाँ पर इशारा आई है संदीप पाटिल, और इस समय देखा जाए तो मुकेश जो कि इस समय नॉन स्क्वायर लेग पे अंपायर का काम करते हुए। वाइड आई, वाइड से 1 रन यहाँ पर मिला। इस बार गैप ड्राइव निकाला है, बिल्कुल ही डीप बैकवर्ड पॉइंट के बाउंड्री के बाहर गेंद दी गई 4 रनों के लिए। सन्मान्य आदरणीय श्री गणेश खोत साहेबांचं आगमन, यांचा सहर्ष स्वागत। महेश इंटरप्राइज आयोजित रजनी क्रिकेट मध्ये आपलं हार्दिक 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 स्वागत साहेब। सुंदरसा सत्कार सन्मान सन्मान्य खोत साहेबांचा पुष्पगुच्छ महासस्कार आणि सुंदरचा एक आठवण सन्मान चिन्ह श्री महेश शेठ पाटिल इनके द्वारा सत्कार। सुंदर सा एक बेहतरीन आयोजनों का, एक बेहतरीन इंसानों का इस मैदान पर स्वागत करते हुए, सत्कार करते हुए। परंतु चलते हैं मैदान पर जहां इस समय एक विकेट का पतन हुआ है, और बिल्कुल ही विकेट मिला है। यहाँ 24 गेंदों में 24 बनाने हैं। अभी तक स्कोर 5। एक खिलाड़ी के नुकसान पर आउट होने वाले खिलाड़ी थे चेतन, जो इस समय मैदान से बाहर आ चुके हैं। देखना होगा नए बल्लेबाज हितेश नॉन स्ट्राइक पर। बिल्कुल ही अगर देखा जाए तो गैरो के नाम से जाने जाते हैं। एक बहुत ही अनुभवी खिलाड़ी हैं वाशीगांव के लिए। करीबन 15 साल का 16 साल का क्रिकेट का अनुभव गैरो के पास। इस समय हितेश जो कि स्ट्राइक पर, ये गेंद डॉट आई, इस गेंदों के ऊपर कोई भी रन नहीं। गेंद और बॉल की अगर बात करें तो बिल्कुल ही किसी तरह का कोई परेशानी नहीं थी। तो एक बात तो जरूर है यहाँ पर कि अगर देखा जाए तो जिस तरह से यहाँ पे बल्लेबाजी हुई है, 5 रन बने हैं, 7 रन बने हैं, 1 सफलता अर्जित हुआ है, परंतु इस समय
गेंदबाज अपने गेंदबाजी मार्ग पर। 4 गेंदे 7 रन, एक खिलाड़ी के नुकसान पर जीतने का जो लक्ष्य है वो 24 रन बनाने हैं 24 गेंदों में। अभी भी 20 गेंदे शेष है, 17 रनों की अभी भी आवश्यकता। बोल्ड किया है इस बार, बिल्कुल ही एक और सफलता यहां पर, यह मिला विकेट नंबर 2। बिल्कुल ही ऐड करने के लिए देखिए यहां पे जिस तरह से बल्लेबाजी कर रहे थे, मैं कहूंगा खास करके आउट होने वाले खिलाड़ी जिन्होंने अभी अभी हितेश आउट होकर मैदान से बाहर गए, कहीं पे निगाहें कहीं पे निशाना था। जब उन्होंने बल्ला चलाया तो गेंदे कहीं थी, उनका आंखें कहीं और था, और इसके बीच उनकी विकेट का पतन हुआ। तो यानी 7 पे 2 होता हुआ इस ओवर में अच्छी गेंदबाजी चलता हुआ हर्ष के द्वारा। हर्ष ने अच्छी गेंदबाजी करते हुए 7 रन जरूर खर्च किया है, 2 सफलता अर्जित किया है। अगर ये 24-34 भी रहता तो थोड़ा सा परेशानी हो सकता था, ऐसा लग रहा है मुझे। अभी बाएं हाथ के बल्लेबाज, नए बल्लेबाज नितिन सुतार आगे आकर सुधाया है गेंद को, सीधा गई गेंदे लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रनों के लिए गेंदे गई गर्र सिक्सर। 13 रन 2 खिलाड़ी के नुकसान पर 1 ओवर के समाप्ति के बाद, यानी कि बचे हुए 18 गेंदे 11 रनों की आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए। आरपी वाशिगांव के लिए अभी भी मैदान में डटे हुए हैं योगेश, यानी कि योगेश एक बेहतरीन अनुभवी बल्लेबाज, एक अनुभवी गेंदबाज अपनी टीम के लिए। अगर देखा जाए तो अभी टीम में जितने भी खिलाड़ी हैं उनके सबसे सीनियर खिलाड़ी के रूप में भी देख सकते हैं आप उन्हें, आरपी वाशिगांव के तरफ से। परंतु इस समय हाईवे दीवा थोड़ा सा मुश्किल में फंसा हुआ, अंतिम गेंदों पे छक्का लगाया था, 6 रनों के लिए गेंदों को भेजा था लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, जिसके कारण स्कोर में थोड़ा सा इजाफा हुआ, सीधा 7 से 13 पे पहुंचा स्कोर। बचे हुए 18 गेंदे 11 की आवश्यकता। गेंदबाजी में परिवर्तन, गेंदबाज प्रथम को लाया गया है गेंदबाजी करने के लिए, तैनात होते हुए अपने गेंदबाजी मार्ग पर योगेश तैयार होता हुआ इस समय बल्लेबाजी करने के लिए। पटकी हुई गेंद, खराब गेंदों का समाचार, फाइन लेग बाउंड्री के बाहर मिला 1-2 का 4, 4-2 का 1, चौकार। कि ये आपने तेजाब का बनाया गाना और मैंने जो सुनाया वो था बिल्कुल, अगर देखा था राम लखन का, दोनों में वही है, अनिल जी और माधुरी जी। यहाँ पे भी माधुरी जी, वहां भी अनिल जी। चलिए मैदान पर, ओहो गैरो ड्राइव लगाया, ये गई बाउंड्री के पार, सीमा रेखा पार सटका। बिल्कुल ही एक बेहतरीन सॉन्ग था 90 के दशक में। 1 रनों की जरूरत 16 गेंदों में, कब तक बनेगा, बिल्कुल ही बल्ले से लगी थी, तो जिसके कारण यहाँ पे विकेट नहीं मिलेगा। 1 रनों की आवश्यकता है, 15 गेंदे शेष है, और ऐसा ये मुकाबला बिल्कुल ही अगर देखा जाए तो नीचे की तरफ झुकता हुआ इस समय पड़ रहा, झुका हुआ जीत की दहलीज पर। आरपी वासी के लिए इस बार आगे आकर खेला, बिल्कुल ही सीधा फील्डर के पास, परंतु जीत का रन पूरा करते हुए, और इसी के साथ जीत मिला टीम को। वासी टीम के लिए, वासीगांव की टीम के लिए हार्दिक अभिनंदन रहेगा, और यहाँ पे बिल्कुल ही स्वेच्छा रहेगा हाईवे दीवा टीम के लिए, जिन्होंने यहाँ पे आए और एक अच्छा सा प्रदर्शन करने का प्रयास किया। परंतु जीत हार तो होती रहती है, क्रिकेट